नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी आणि मोठ्या व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं फिक्स डिपॉझिटवरती मिळणाऱ्या व्याजाचा नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग व्यवहारामध्ये संपूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान न्यायानंच व्याज देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. RBIचे हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. देशातील सर्व सरकारी, खाजगी, स्मॉल फायनान्स, प्रादेशिक, ग्रामीण आणि कोऑपरेटिव्ह बँकांना ते बंधनकारक असेल. त्यामुळे तुम्ही जर फिक्स डिपॉझिट ठेवलं असेल तर तुमच्या ही कामाची बातमी आहे. हा नवीन नियम प्रामुख्यानं बल्क डिपॉझिट म्हणजेच एकाच वेळी 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची FD करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू होणार आहे. आतापर्यंत मोठ्या कंपन्या, संस्था किंवा श्रीमंत व्यक्ती 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवताना बँकेच्या अधिकाऱ्यांशी वैयक्तिक बोलणी करून जास्त व्याजदर पदरात पाडून घेत असत. त्यामुळे एकाच रकमेवरती 2 वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळा व्याजदर मिळायचा. आता कोणतीही प्रायव्हेट डील किंवा अंडर द टेबल व्यवहार चालणार नाहीत. प्रत्येक बँकेला दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत आपल्या अधिकृत वेबसाईटवरती बल्क डिपॉझिटचे व्याजदर जाहीर करावे लागतील. त्या दिवशी संपूर्ण देशामध्ये कोणत्याही शाखेमध्ये 3 कोटी किंवा त्याहून अधिकची रक्कम ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांना वेबसाईटवरती दिलेल्या दरांनुसारच समान व्याज मिळेल. RBIनं बँकांना आणखीन एक मोठी सूट दिली. ज्या मोठ्या ठेवी मुदतीपूर्वी अचानक काढून घेतल्या जाण्याची शक्यता जास्त असते, अशा ठेवींवरती आता बँका त्यांच्या जोखमीच्या व्यवस्थापनानुसार थोडे जास्त व्याजदर ऑफर करू शकतील किंवा कमी करू शकतील. ही सुविधा घरगुती आणि NRI अशा दोन्ही प्रकारच्या मोठ्या ठेवीदारांसाठी लागू असेल. 3 कोटींपेक्षा कमी रक्कम FD म्हणून ठेवणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांवरती या नियमांचा थेट परिणाम होणार नाही. मात्र RBIच्या या निर्णयामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल. बँकांना आता आपल्या वेबसाईटवरती जे दर दाखवले आहेत त्याच दरानं सर्व ग्राहकांना सेवा द्यावी लागणार आहे. कोणतीही बँक दाखवलेल्या दरापेक्षा वेगळा दर देऊ शकत नाही. जर तुमची कंपनी, ट्रस्ट किंवा तुम्ही स्वतः 3 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेची FD करणार असाल तर बँकेमध्ये जाण्यापूर्वी त्या दिवशी सकाळी 10 वाजता बँकेची वेबसाईट नक्की तपासा. जर एखादी बँक तुम्हाला वेबसाईटवरील दरापेक्षा कमी व्याज देत असेल किंवा नियम मोडत असेल तर तुम्ही थेट RBIच्या बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बँक FDवरती मिळणार नवीन व्याजदर आणि ते कसे असतील तर हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.